स्वप्नील तरे, लोकप्रहार संघटनेचा सेनेचा मी अध्यक्ष आहे। गेली 2 दिवसापासून मी या आझाद मैदानामध्ये उपोषण बसलेलो आहे। BMCचा विषय आहे। BMCचा जो एस वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये एका 3 मजली इमारतीचं बांधकाम प्रकार RCC ऐवजी पक्का करून जवळपास 2 करोडची शास्ती बुडवून 2 करोडचा महसूल 4 अधिकाऱ्यांनी बुडवल्याच्या विरोधामध्ये आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे। महेश साळगावकर, दत्तात्रय गिरी, देवयानी हटकर आणि संजय बेलदार असे त्या 4ही अधिकाऱ्यांची नावे आहेत। एवढंच नव्हे तर दक्षता विभागाचा जो अहवाल आहे त्या दक्षता विभागाच्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनी दक्षता विभागाने दिलेलं आहे की 2 करोडची शास्ती रद्द करण्यासाठी 75 लाख रुपये यांनी लाच म्हणून उचलले। आता एखाद्या प्रकरणामध्ये लाच उचलणे हा पण एक क्रिमिनल ऑफेन्स आहे। दुसरं महत्त्वाचं की जो डाटा या संदर्भातला बॅकएंड डाटा जो कम्प्युटराइज होता तो या 4ही अधिकाऱ्यांनी उडवला। त्याच्यामुळे 4ही अधिकाऱ्यांनी जो डाटा उडवला आहे, एकंदरीत डाटा उडवणं, दस्तावेज नष्ट करणं किंवा डिलीट करणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे। त्याच्यामुळे फौजदारी स्वरूपाचे ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजेत। ह्यांच्या एकंदरीत कारकिर्दीवरतीची चौकशी BMCनी विजिलन्स डिपार्टमेंटनी केली पाहिजेत, जेणेकरून यांनी कुठे कुठे शेण खाल्लेलं आहे हे लोकांना माहिती पडेल, BMCला माहिती पडेल। आणि त्याच्याच बाबतीमध्ये आम्ही उपोषणाला बसलो। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही, जोपर्यंत विजिलन्स मार्फत चौकशी बसत नाही, जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही त्या 4ही अधिकाऱ्यांच्या वरती, तोपर्यंत आम्ही इथे उपोषण सोडणार नाहीत। आमचा जीव गेला तरी 72 हे प्रकरण मार्गी लावण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।